मी डॉक्टर अहमद कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्रीरोग निदान होतात. आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। मार्केट यार्ड के फिर बजे 12, किसान का बढ़ रहा है गुस्सा। दरअसल केंद्र सरकार के प्याज निर्यात बंद करने पर सोलापुर सिद्धेश्वर मार्केट यार्ड में एक्सपोर्ट करने वाले व्यापारी न आने के कारण मार्केट कमेटी सिर्फ दिन में 600 गाड़ियों की ही नीलामी करने का फैसला लिया है, जहां कई किसान गाड़ियों में प्याज भरकर मार्केट यार्ड के बाहर कई लंबी लाइन में कई घंटों ठहरे हुए हैं। सोलापुर सिद्धेश्वर मार्केट यार्ड में प्याज बढ़ जाने के कारण कई व्यापारियों को तो परेशानी हो रही है, लेकिन इस बीच आम नागरिकों को भी काफ़ी परेशानी हो रही है, क्योंकि रास्ते पर लगने वाला लंबा जाम ही हर दिन परेशानी की वजह बन रहा है। आज रविवार 17 दिसंबर 2023 की पहर से कई किसान अपनी प्याज लिए मार्केट यार्ड के बाहर ही रुके हैं, क्योंकि बीते शुक्रवार को 1500 से अधिक ट्रक प्याज आने के कारण प्याज भरने के लिए मजदूरों की कमी देखने को मिल रही है। संपत्ती गाडी एका माणसाला गर्दी संपत्ती गाडी काय झालं नेमकं? सकाळी गाडी आतमध्ये सोडलं, सकाळी नंबर आला, रस्ता का अडवला? रस्ता सकाळी घेतला त्यांनी, मागता आलेल्या गाडीला त्यांनी हे टोकन देणार, सकाळी आलेल्या गाडी आतमध्ये आहे, त्याला टोकन कसं देणार? घेतला देऊन टोकन तुम्ही. नमस्कार, मी बार्शी तालुक्यातील कापशी या गावचा शेतकरी आहे. इथं सोलापूर मार्केटमध्ये टायमिंग 10चा देतात आणि 8ला 7ला गाड्या सोडतात. आता पावसाचं वातावरण आहे, जर माल भिजला तर याला जबाबदारी कोण? आतमध्ये गाड्या सगळे रिकामे आहेत, तरी सुद्धा गाड्या सोडी नाहीत. म्हणजे काय नेमकं या मार्केटचा तुटवडाच कळायला गेलाय कुणाला. 500 गाडी म्हणतात, 1200 गाडी आतमध्ये घेतात, एक बोलायचं एक करायचं चालू आहे मार्केटचं. आणि असं एक आरोप केला की पैसे घेऊन गाड्या आत सोडले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा आरोप आहे की किंवा पैसे घेऊन गाड्या आतमध्ये सोडल्या जातात. मग याला नेमकं जबाबदार कोण, याचा आम्हाला पुरेपूर माहिती पाहिजे. किंवा आमचं एवढीच अपेक्षा आहे की बाबा रविवारी तुम्ही दिवसभर गाड्या सोडा. पैसे घेऊन गाड्या कोण सोडतात? म्हणजे मार्केट कमिटी घेतात की जे गार्ड आहेत ते घेतात? गार्ड घेतात. माल भेटले जबाबदारी कोण घेईल? सध्या तर आपल्याकडून घेत नाही, पण आज चर्चा आहे पुन्हा की बाबा 5-50 रुपये 100-200 दिले गाड्या सोडते ती. आपल्या सोडलेल्या नाही ती त्यांनी, तसं आपण म्हणणं बी चुकीचं आहे की बाबा हिने गाड्या सोडते ती.